सकाळसाठी हेल्थ नको मी एम.डी. बालरोग तज्ञ तसेच DNB नवजात शिशु तज्ञ व पीडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट आणि मेडिकल हॉस्पिटल येथे बालरोग विभाग प्रमुख म्हणून 2 वर्षापासून कार्यरत आहे. आजचा विषय म्हणजे 2 बाळांबद्दल आम्ही बोलत होतो. एक 1.5 वर्षाचा मुलगा जो हौदामध्ये बुडालेला होता आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये जेव्हा आणलं त्यावेळेस त्याचं हृदय आणि श्वास ऑलमोस्ट बंद झालेलं होतं. त्याला CPR देऊन आम्ही जगवलं आणि 7 ते 10 दिवस त्याला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं आणि 14 दिवसानंतर त्याची सुट्टी करण्यात आली. तो बाळ आता व्यवस्थित आहे, बोलतोय, खेळतो आहे आणि ड्राउनिंग किंवा त्याचे लॉंग टर्म त्याच्या बिंदूवरती काही परिणाम नाही आहे. दुसरं बाळ म्हणजे एक 27 आठवड्याचं 800 ग्रॅमचं बाळ हे मेडिकल हॉस्पिटलमध्ये जवळपास 98 दिवस ठेवल्यानंतर ते जगवण्यात आम्हाला यशस्वी झालेलो आहोत आम्ही. आणि त्या बाळाला 35 दिवस व्हेंटिलेटरवरती होतं आणि 35-40 दिवस CPAPवरती होतं. या बाळाचे दोन्ही केसेसमध्ये अतिशय जटिल अशी ट्रीटमेंट होती. यामध्ये नर्सिंग स्टाफ त्याचप्रमाणे डॉक्टर अंगद घुले, डॉक्टर पवन मुंदडा, भाग्यश्री जगताप हे डॉक्टर यांचा पण सहभाग लाभला.